काटाळे या दोन टीमच्या दरम्यान दोन आमचे ऑफिशियल पंचर राकेश राऊत सरांना आपण पाहत आहेत आणि हर्षल मोरे सरांना आपण पाहू शकाल। साहिल पाटील जे ब्रँड ऑफ बहाडोली आणि मुनीत कुडू। आता ही एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते ही बहाडोलीकरांची। जितम एक टेक्निकली साउंड असणारा हा फलंदाज गेली कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर त्याने अतिराज्य गाजवलं। एक गाव एक फॉर्मॅटला तो जास्तीत जास्त मान्यता देतो। जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेला मात्र आपण पाहू शकतात की ओपनचं क्रिकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। आज अक्षय घरत एक काटाळेचं अनमोल रत्न आणि खूप उंची गाठले या खेळाडूने। पहिलाच बॉल धीरजचा, पहिल्याच बॉलवर ऑन साइडला मनगडाचा वापर करत असताना चेंडूला फेकून देतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध पंचांचा सिग्नल येतो यस आउट ऑफ द पार्क। षटकार सरपंच चषक 6। ज्या धीरजने गेल्या मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये विकेट मेडनवर टाकली गेली होती त्याच खेळाडूला मात्र इथे धीरज कमबॅक दर्शवत असताना ॲब्सोल्युटली प्लम लेग बिफोर विकेट। LBWच्या माध्यमातून फलंदाज जितम पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर धीरज हम भी किसी से कम नहीं हे दर्शवत असताना फलंदाज बाद फर्स्ट विकेट डाऊन। जितम घरत बॅक टू द डगआउट। धीरजचा अगदी मिडल स्टंपला यावेळेला भेदला असता। पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये विकेट कशी मिळवायची हे धीरज जाणत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी मिडल स्टंपला चेंडू भेदला असता आणि राकेश राऊत सरांच्या मनात कोणताही संदेह नाही आहे। गुड डिसिजन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय। फर्स्ट विकेट डाऊन, त्याची जागा भरून काढण्यासाठी मिस्टर पुष्पकला आपण पाहतायत। हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू जरूर टॉस झाला आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून येतोय। काही गोलंदाज पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडेसे डळमळीत होतात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर धीरज अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना ऑन साइडला स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु नशिबाने साथ दिली। बराच वेळ चेंडू हवेत होता परंतु स्क्वेअर लेगचे फिल्डर थोडेसे दूर होते आणि त्यामुळे पुष्पकला 1 रन मिळेल। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले। जाणता राजा काटाळे या टीमची 4 बॉलच्या समाप्तीनंतर। पुढील सामना साई सिदोवा बेटेगाव वर्सेस VKM रिदान 11 केळवा या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे। प्रतिम ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जिद्दीचा होता, परंतु सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये। धीरज सुपर बॉलिंग, ऑसम बॉलिंग। कौतुक करेन मी यावेळेला धीरजचं की पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध केली। इम्प्रोव्हायझेशन कसं असावं हे आत्तापर्यंत धीरज या गोलंदाजाने दर्शवून दाखवलं गेलं। एका साईडला जिद्दीसारखा खेळाडू आज त्याला सुवर्ण संधी आहे की पहिल्याच सलामीवीर म्हणून त्याची निवड केली गेली आणि जिद्दीशला मी पाहिलंय एक काळ असा होता की 12वा खेळाडू म्हणून त्या खेळाडूला मी पाहायचो मनोहर प्रीमियर लीगमध्ये। त्यानंतर कालांतराने त्यांनी खूप चांगली प्रगती केली, इन झाला, एक बेस्ट फिल्डर बनला। बेस्ट फिल्डर बनता बनता एक बेस्ट बॉलर पाहायला मिळाला आणि आता युटिलिटी खेळाडू, कारण या सुवर्ण संध्या फक्त तुमच्याकडे चालून येत नाही, त्या स्वतःला निर्माण कराव्या लागतात। आत्मविश्वास आणि आवड जर तुमच्यामध्ये असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या
सात राऊत पहिलं षटक धीरज मोरेने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं। पहिल्या षटकामध्ये धीरजने जी गोलंदाजी केली ती वाखण्याजोगी पाहायला मिळाली। आउटफील्ड थोडीशी आपण पाहिली होती, सकाळच्या सत्रामध्ये ओलसर होती, परंतु पार्थ मोरे यांनी सांगितलं की आजच्या दिवसापुरता ही आउटफील्ड थोडीशी ओलसर असेल, कारण कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाणी मारल्यानंतर थोडीशी जे काही आपण पाहतायत आउटफील्ड थोडीशी ओलसर बनली गेली होती, परंतु आता या 4 दिवसांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आउटफील्ड फास्ट पाहायला मिळेल। हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली। कव्हर पॉइंटमध्ये फिल्डर आहेत, आराम के साथ चेंडूला फील्ड करतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर। दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय। सेकंड कॉल असेल साई सिदोबा बेटेगाव वर्सेस रिदान 11 विकेएम भरणेपाडा केळवा। दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय प्रसाद राऊतच्या हातखंडामधून। आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, परंतु हे सुगीचे दिवस आल्यानंतर केलेले फार कष्ट आणि आरपार मेहनत अतिशय मात्र खेळाडूंची पाहायला मिळते। प्रसादचा हा बॉल या वेळेला स्लोवर वन चेंडू जरूर होता, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट निशाणा साध्य करण्याचा मनसुबा बनवला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणतंही कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही। एक रन अर्जित केली जाईल। संघाची धावसंख्या जानता राजा काटाळे या टीमची जाऊन पोहोचते आतापर्यंत 9 या धावसंख्येवर। 2 बॉलचा खेळ झालाय। पहिल्या षटकामध्ये 7 धावा पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग धीरज मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 बॉल हाताळले गेलेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले 9 या धावसंख्येवर। पुष्पक या वेळेला शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता। शॉर्ट लेगला चेंडू वळतोय, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल, परंतु आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल 1+1 अशा 2 धावा ऍड होतील। संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली। स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून पुष्पक कडे आपण पाहत आहेत, त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त आम्ही स्पर्धा खेळलो नाहीत, परंतु आतापर्यंतचा जो परफॉर्मन्स आहे तो मनाला समाधान करून देणारा आतापर्यंतचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो एक गाव एक फॉर्मॅटमध्ये। अप्रतिम चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय, फ्लाइट दिली होती या बॉलला, तेवढाच भन्नाट वेग सुद्धा पाहायला मिळाला आणि कीपर जर आपण पाहिले तर विकेट किपिंगच्या भूमिकेत तेजस मोरे अतिशय स्टंप्सला चिकटून आहेत। चांगल्या पद्धतीने आय कोऑर्डिनेशन त्यांचं पाहायला मिळतं। मॅग्निफिसंट विकेट किपिंग। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर थांबली गेले। पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, जिद्दे स्ट्रगल करतायत, आतापर्यंत कॉन्फिडेंटली धाव येत नाहीयेत। 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल। जानता राजा काटाळे टीम जाऊन पोहोचते ती फलकावर 12 या धावसंख्येवर। बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत विचार केला तर 4। षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं बंधन आहे। 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतात आणि या पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित असतं प्रत्येक फलंदाजांकडून। या वेळेला जरूर शफल झाले आणि इथून मात्र आपण पाहतात फिल्डरला निवडलं। पुष्पकच्या खेळीला पूर्णविराम। बॅक टू द डगआउट। सेकंड विकेट डाऊन। जानता राजा काटाळे या टीमला दुसरा धक्का गॉन। अक्षय घरातला आपण पाहतायत, काटाळे एक्सप्रेस म्हणून आम्ही त्यांना नेहमीच संबोधतो। 2 बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरच्या 2 बाईक ज्याने आपल्या नावावर केले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर। आपण पाहिलं होतं या खेळाडूला 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया सुद्धा मी समालोचन करताना मनोर प्रीमियर लीगमध्ये मनोर रायडर्स या टीममधून खेळताना शगुन डेव्हलपर्स मैदान हात नदीजवळ त्या मैदानात 6 बॉल 6 चौकार मारण्याचा पराक्रम हा सुद्धा याच खेळाडूच्या नावावर पाहायला मिळतोय। परंतु आता अक्षय घरातला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये। मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल। परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट। तो क्लास तुम्हाला दाखवावा लागेल आता मैदानाच्या आतमध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या समोर। प्रसाद राऊतचा हा बॉल या वेळेला ऑन साइडला आल्या आल्या आपल्या नावाची दमखम काय आहे। अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर माझ्या नावाची चर्चा काय आहे या षटकाराने दाखवून दिलं गेलं। सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता। व्हॉट अ शॉट।
ताकद आणि नजाकत या दोन गोष्टींच्या जोरावर आपल्याला पाहायला मिळाला हा षटकार. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. काय त्या स्ट्रोकमध्ये तगडी इच्छाशक्ती होती, चिरेबंद आत्मविश्वास पाहायला मिळाला आणि या फटक्यामध्ये आर पार प्रामाणिकपणा आपण पाहू शकलात. अक्षय गरेजच्या जो प्रेशर होतं ते प्रेशर थोडंसं रिलीज करण्याचं काम जरूर केलं गेलं. ऑल इंडिया ओपन टीममधून नेहमीच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय खेळाडू म्हणजे एक्सपिरियन्स आहे, कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या दबावाखाली कसं खेळायचं हे ठाऊक असणारा फलंदाज अक्षय गरेजला आपण पाहतायत. ऑन साईडला सेन्सिबल बॅटिंग करत असताना जिद्देश नावातच जिद्द आहे, परंतु जिद्दीने खेळावं लागेल, लढावं लागेल. मात्र इथे थोडेसे लेझी राहिले आणि पाहता पाहता 2 धावा. पहा एक एक रन्स क्रिकेटमधील किती मायने राखतात. एक एक रनसाठी तुम्हाला झगडावं लागतं, संघर्ष करावं लागतं आणि संघर्षाची झळ सोसल्याशिवाय तुम्हाला यश कधीही प्राप्त होणार नाही. 2 रन्स मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात धीरज मोरेच्या अवघ्या फक्त 7 धावा. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर जितम घरतने सुरुवात चांगली करून दिली, परंतु दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली. स्विचिटचा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. धीरज मोरेचा हा भन्नाट वेग आणि त्यासमोर जिद्देशला थोडंसं जिद्दीने खेळावं लागतंय. मात्र आत्तापर्यंत 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. साई सिधोबा बेटेगाव आणि रिदान 11 केळवा, चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. अतिशय चांगली संकल्पना पार्थ मोरे यांची आपल्याला पाहायला मिळते. एक जिद्द होती, एक डोक्यामध्ये संकल्पना होती. माझ्या पिताश्रींच्या नावावर एक स्पर्धा मात्र भरवायची आहे. सरपंच चषक ज्या स्पर्धेचं नाव असेल तिथून मला सुरुवात करायची आहे. तिथून मला मात्र आमच्या संघ सहकार्यांना घेऊन चालायचं आहे आणि एक आयोजकाच्या पातळीवर माझं नाव सुद्धा झळाळलं पाहिजे. त्यासाठी हे कष्ट, त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि डोळ्याला अक्षरशः झोप नाही, रात्रंदिवस कष्ट. ऑफ साईडला फटका छान पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, परंतु फिल्डर प्रसाद राऊत त्या ठिकाणी फिकी करतील. रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये फिकी करतायत. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22 रन 22 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं, ते शिरगाव. अप्रतिम ऑन साईडला खेळला गेलाय. जिद्दीचा हा जिद्दीने फटका खेळला, परंतु प्रसाद राऊतला तिथे बीट करू शकले नाहीत. एक इझिली कॅच आपण पाहू शकाल. सॉफ्ट डिसमिसल. स्ट्रगल करत होता जिद्देश, परंतु स्ट्रगल करता करता यश काही मिळालं नाही. फलंदाज बाद. जिद्देश बॅक टू द पॅव्हिलियन. मोहित एक एक्सपिरियन्स खेळाडू. धावांची गती स्कोर कार्डवर 22. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. पाचवा बॉल घेऊन धीरज मोरे हार न मानणारा असा एक गोलंदाज. क्रिकेटच्या खेळात म्हणा किंवा आयुष्यात म्हणा, फक्त एक लाईन आपल्या डिक्शनरीमध्ये फिट करून ठेवायला हवी, नेव्हर गिव्ह अप. कधीही हार मानू नका. आणि ते फायटिंग करण्यासाठी आता मात्र धावसंख्या उभारेल का? दोन्ही फलंदाज मोहित आणि अक्षय दोन्ही अनुभवी फलंदाज आहेत. सिच्युएशन थोडीशी डाऊन, परंतु या सिच्युएशनमधून बाहेर काढण्याचा मार्ग एकमेव असेल सिंगल डबल आणि पार्टनरशिप. अप्रतिम चांगला बॉल ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला, परंतु मोहितचं कंट्रोल नव्हतं. क्रीजच्या थोडेसे बाहेर आले होते आणि त्यामुळे हर्षल मोरे सरांचं ॲक्युरेट लक्ष आपल्याला पाहायला मिळालं. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय, तिसरा बॉल फेकून झालेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. फलंदाज बाद होण्याचा क्रम 4.
तर संघाची धाव संख्या 22 वर जाऊन पोहोचली गेले. निखिल हॅट्रिक बॉल. धीरज मोरे इज ऑन अ हॅट्रिक. फर्स्ट विकेट हॅट्रिक या सरपंच चषक शिरगाव धमाका या स्पर्धेमध्ये जितम घरच्या नावावर पहिली वहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. जितम घरच्या नावावर सेकंड विकेट हॅट्रिकचा मान मिळवेल का मिस्टर धीरज मोरे, उनभाटचा ब्रँड. चांगला बॉल होता. बॅटची चायनीज कट यावेळेला पाहायला मिळते आणि सरळ चेंडू निघून जाईल. फिल्डरच्या हातामध्ये चांगली फिल्डिंग तेवढीच उमेदीने केली आणि तेवढाच चांगला थ्रो. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करताना जानता राजा काटाळे या टीमची स्थिती आपण पाहू शकाल. रिदान 11 केळवा टीमचे कॅप्टन निनाद पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतील साई सितोबा बेटेगाव टीमचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं. या 2 षटकानंतर टॉसची प्रक्रिया पूर्ण होईल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तेवीस रन 3 षटकांच्या समाप्ती अखेर सूरज मोरे आपल्या गोलंदाजी मार्कवर. शॉट ऑफ लेन चेंडू होता. फोर्स केलं होतं या बॉलला खेळण्यासाठी आणि धीरज मोरेच्या हातामध्ये चेंडू विसावला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फलंदाज निखिल जसा आला तसाच मात्र यावेळेला पॅव्हेलियनच्या रस्त्याला येत असताना पाहायला मिळतोय. विकेट डाऊन. 5th विकेट डाऊन. 5 धक्के 23 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर टॉप क्लास स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. 8 टीम्सला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला गेलाय. 8 टीम मध्ये 2 टीम मात्र सुपर 8 मध्ये कोणत्या क्वालिफाय होतील याकडे लक्ष असणार आहे. या वेळेला मात्र आपण पाहतायत अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला. जणू काही या वेळेला अमित मिश्राने बॉल टाकला आणि MSD ने स्टंपिंग केली. अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. आपल्याला पाहायला मिळाली. तेजस मोरेच्या माध्यमातून मॅग्निफिसंट विकेट कीपिंग. अक्षय घरत नॉन स्ट्राइक एंडला त्याच्या संघ सहकाऱ्यांच्या फलंदाजीचा ड्रामा पाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक नाट्यात रूपांतर आपण पाहू शकाल. अशाच पद्धतीने एरे माझ्या मागल्याप्रमाणे अशी ही सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. तू चल में आया
हेच ब्रीदवाक्य आतापर्यंत पाहायला मिळतं. 1 रनसाठी झगडत असताना मागील फलंदाज आपण पाहिला साहिलने याच पद्धतीने विचार विनिमय केला होता की 1 रन ढकलून मात्र फक्त बॅटला स्पर्श करून मी अक्षय घरतला स्ट्राईक एंडकडे आणेन, परंतु तिथे थोडासा चेंडूने वळण घेतलं आणि अतिशय सुंदर यष्टीचित होत असताना फलंदाज बाद पाहायला मिळतो मिस्टर साहिलला. साईडला आपण पाहत आहेत इनफिल्डच्या वरून जरूर खेळले गेले सॉफ्ट हँडने हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि हीच थिंकिंग वापरली होती अगोदरच्या बॉलवर साहिलने, परंतु तिथे फसले. 1 रन मिळेल आदित्यच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 24. 24 रन 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल अक्षय घरत. यावेळेला स्ट्राईक एंडकडे आहे अक्षय घरतवर परिपूर्ण दारोमदार आपल्याला पाहायला मिळेल. जिम्मेदारी जबाबदारी जेव्हा आली जबाबदारी तेव्हा तेव्हा साकारलेली आहे प्रत्येक फलंदाजाने. तसं जबाबदारीचं ओझं घेऊन आता ही स्पर्धा कव्हर करण्याचा एकच मानस मनसुबा ठेवलाय तो मिस्टर पार्थ मोरे यांनी. ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न खूपच सफल झाले होते. 5व्या स्टंप्सला येऊन सफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता, कारण आता अक्षय घरत समोर पर्याय उरलेले नाहीयेत. त्याचे फलंदाज मात्र त्याला सुरेख साथ देत नाहीयेत. आता अक्षय घरत इथून एकच माइंड सेट केला असेल की आपल्याला 8 बॉल खेळायचे आहेत. 8 बॉलमध्ये मॅक्झिमम 4 ते 5 मोठे फटके आले, झन्नाटेदार षटकार आले तर कदाचित धावांचा वेग वाढेल आणि प्रतिस्पर्धी संघ कौशल 11 उन्भाट या टीमला आपण थोडंफार कुठेतरी बॅकफुटला घेऊन जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल, परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. साई सिदोबा बेटेगाव टीमचे कॅप्टन आले असतील तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. टॉससाठी रेडी राहायचे 5 षटकानंतर. चांगला बॉल, परंतु इथे प्रेशराइज खेळून काढलेला हा स्ट्रोक जरूर खेळला गेलाय, परंतु इथे कॅच ड्रॉफ्ट. आता इथून जर आपण पाहिलं तर खराब फिल्डिंग राहिली. भूमित मोरे पुढे सरसावला गेला होता डीप मिड विकेटचा. हवेच्या झोतामुळे कदाचित त्याला अंदाज आला नसावा, कारण फुलटॉस चॅम्पियनशिप हे बॉल आहेत आणि फुलटॉस बॉल आपण पाहत आहेत की थोडंसं मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मैदानात वेगवेगळे चेंडू उपयोगात आणले जातात, त्याचा वापर केला जातो. तसं या स्पर्धेमध्ये फुलटॉस चॅम्पियनशिप फुलटॉस बॉल 24 कॅरेट आपण पाहिलेला आहे. प्रतिम बॅकफुटला जात असताना हलकेशा हाताने कट केला जातोय. 1 रन मिळेल कव्हर पॉईंटमध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचले गेली. जांता राजा काटाळे या टीमची स्थिती पाहायला मिळते 4 षटकांच्या अखेरीस. आता शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक असं ग्रामीण भाषेत म्हणायला वावगं ठरणार नाहीये. या 6 बॉलमध्ये आता अक्षय घरत कितपर्यंत मजल मारेल, कितपर्यंत आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जाईल याकडे लक्ष असेल. तत्पूर्वी घेऊया एक हलकासा डीजे ब्रेक. या आपण संगीत कक्षेकडे जाऊ. सत्तावीस धावा झालेल्या आहेत 4 षटकांच्या अखेरीस. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. भूमित मोरे न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय घरतवर संपूर्ण जबाबदारी आता आलेली आहे. जेव्हा जेव्हा जबाबदारी आले क्रिकेटच्या खेळामध्ये तेव्हा अक्षय घरतने ती शांत पद्धतीने निभावले. म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. त्याचप्रमाणे तुम्हाला डोक्यावर बर्फ
आणि जिभेवर साखर ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल, कारण ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर कोणतेही जगातील प्रश्न हे ऑटोमॅटिकली सुटतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचले गेली. शेवटचे 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. अक्षय गरजचे मोठे प्रयत्न आहे षटकार मारण्याचे, परंतु आतापर्यंत भूमित मोरेचा पहिलाच बॉल आपण पाहिला टॉस झाला होता. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला तिथपर्यंत पोहोचले होते, चेंडूला लेफ्ट केलं गेलं होतं. आणि इथून जर आपण पाहिला तर एक तुम्हाला रिव्ह्यू आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. या पण समान न्याय प्रत्येकाला आपण देणार आहोत, त्यामुळे हा बॅटरने कॉल स्वीकारलाय, अर्थातच DRS हे नाव चर्चेत जास्तीत जास्त राहिलं. धोनी रिव्ह्यू सिस्टीम कोणाला जास्तीत जास्त माहिती नाही की डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते, परंतु DRS हे धोनीच्या नावावर सातत्याने जेव्हा जेव्हा त्याने DRSचा उपयोग केला तेव्हा तेव्हा त्याची अंमलबजावणी जी झाली आपण पाहिली तर फेअर डिलिव्हरी म्हणजेच रिव्ह्यू गमावलाय अक्षय घरतने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 27. दोन बॉलचा खेळ झालाय लगातार. दुसरा बॉल डॉट. 5व्या षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. तेजस मोरे फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करत असताना बॅकवर्ड पॉइंट थोडासा हटवला जातोय. थर्ड मॅन घेतला गेलाय. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आहे. लॉंग ऑन परफेक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. दोन जवळजवळ 4 फिल्डर सर्कलमध्ये आहेत. डिप मिड विकेट हा चेंडू आपण पाहिला परिपूर्ण फ्लर इंचा बॉल वाईट यॉर्करने चेंडूची सांगता. काय भूमित मोरेची यावेळेला टेक्निक प्रतिम पाहायला मिळते. एक चांगल्या खेळाडूला मात्र अशा प्रकारचे 3 बॉल लगातार डॉट करणं वाखाणण्याजोगे. हा बॉल होता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सोने पे सुहागा नशिबाचा चौकार. ओ माय गॉड. वाईट +4 मिळतील 5. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 32. आपण पाहतायत अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अनिकेत राऊत यांच्याकडून आणि टी शर्ट सुद्धा आलेले आहेत. म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट तुम्हाला मिळाल्यानंतर ते परिधान करूनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरतील. 32 झालेले आहेत 3 बॉलच्या समाप्तीनंतर. जनता राजा काटाळे या टीमची ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म राऊंड विकेट. अप्रतिम ऑफ साइडला लॉफ्टेड शॉट इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावां करता. मॅग्निफिसंट शॉट. सुपर टायमिंग. 6 रन. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना सरळ चेंडूला इनसाइड आउटच्या फटक्यात कन्वर्ट केलं. मिड ऑफ क्लिअर करणारा हा धमाकेदार षटकार. चांगला बॉल होता. ह्या वेळेला गॅपमध्ये जरूर खेळला गेलाय. ड्राईव्ह खेळला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग तर होते. तेजस मोरे फार वेगाने धावत आहेत, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. विकेट घेण्याचे चान्सेस यावेळेला होते, परंतु तेजस मोरे तेवढ्या मोडमध्ये काही दिसले नाहीत. थोडासा जरूर संघ सहकार्यावर निराश होत असताना 2 रन मिळतील. 40 रन झालेले आहेत. आता एक फायटिंग टोटलकडे वाटचाल जरूर केले जनता राजा काटाळी या टीमने. 5 बॉलचा खेळ झालाय. अभिषेक तांडेल हे सुद्धा मॅच आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली सिस्टमॅटिक मॅनेजमेंट पार्थ मोरे यांच्या माध्यमातून संकल्पनेतून ही स्पर्धा पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. भरपूर जण मॅचला एन्जॉय करत आहेत. जे आमचे श्रोते आहेत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून विश नेटवर्क या चॅनलला आपण नवीन आहात तर आपण सबस्क्राइब करा, बेलवर क्लिक करा, शेअर अँड फॉलो करा या चॅनलला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्लोवर 1 चेंडू होता. फिल्डर येत आहेत. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाही आहे. ऑलरेडी पहिला चौकार तर जरूर सोडला गेला आणि त्यानंतर मात्र ही मिसफिल्डचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळत असताना या शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळाल्या आणि या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली.
म्हणजेच वाईट बॉल आल्यानंतर चौकार आल्यानंतर त्यानंतर सिच्युएशन पहा, षटकार आला, त्यानंतर 2 रन्स, त्यानंतर 2 रन्स, म्हणजे संपूर्ण विस्कळीत झालं. एक बॉल किती मायने राखतो हे मात्र या संघाला आता कुठेतरी पश्चाताप सोसावा लागत असेल. हरकत नाही, पहिल्या डावाचा खेळ समाप्तीवर झालाय. आता 43 धावांचा आव्हान हे समोर ठेवण्यात आलंय. 43 धावा पूर्ण होतील का, तो संघर्ष जारी राहील का, कशा पद्धतीने या धावा अचीव होतील की डिपेंड होतील याकडे लक्ष असेल. तत्पूर्वी आपण एक छोटासा घेऊया ब्रेक, जाऊया टॉसच्या दिशेने. 42 रन, 43 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. साई सिदोबा बेटेगाव आणि एका साईडला आपण पाहत आहेत रिधान 11 केळवा. सुशांत वजय या ठिकाणी उपस्थित झालेत. हर्ष वजय या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उमरोळीचे 2 अनमोल रत्न पार्थ मोरे यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या पण दोन्ही संघाचे कॅप्टन निनाद पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि स्वतः या स्पर्धेचे आनबान शान मान सन्मान अभिमान या स्पर्धेची धडकन अर्थातच पार्थ मोरे तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत सरपंच चषक आणि स्वास्तिक फाउंडेशन असं आपण पाहतायत. नाण्याच्या 2 बाजू आहेत. स्वास्तिक फाउंडेशन असा कॉल जरूर आलाय आणि या स्वास्तिक फाउंडेशन आलेला आहे. धन्यवाद पार्थ मोरे साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपल्या मनपूर्वक धन्यवाद आहे. शुभम, वेलकम या क्रीडा नगरीमध्ये. कसं वाटलं एकंदरीत आल्यानंतर हे मैदान, कसं वाटतं? मैदान तर खूप चांगलं आहे आणि आम्ही इकडे पहिल्यांदाच आलोय खेळायला. ऑर्गनाईज चांगला आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण असणार. आज संपूर्ण टीम आहे की काही शॉर्ट खेळाडू आहेत? नाही, संपूर्ण टीम आहे. नवीन प्लेयर आहेत आणि त्यात ज्युनियर सुद्धा आहेत. या संघाबरोबर कधी खेळलेत या सीझन मध्ये की या अगोदर? नाही, या संघ नवीनच आहे. दोघांसाठी पण नवीनच असतील. नक्कीच, ऑल द बेस्ट असेल तुम्हाला शुभम. तर निनाद, टॉस जिंकलेला आहे. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? ॲक्च्युली आम्हाला पण फिल्डिंगच करायची होती. यंदाचा सीझन कसा राहिला तुमचा टेनिस बॉलचा? चांगला आहे. 2-3 टुर्नामेंट खेळलोय, क्वालिफायपर्यंत गेलोय, चांगला राहिलाय. नक्कीच, आल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? तुम्ही सुद्धा एक घटक असतात आयोजनाच्या बाबतीमध्ये, तर हे आयोजन पार्थ मोरे यांचं कसं वाटतं? नक्कीच मोठं आयोजन आहे. पालघरच्या बाबतीत म्हटलं गेलं तर आता कारण सफायातच आपल्या लाखाचे टुर्नामेंट खूप चालू आहेत. पालघरमध्ये पहिली टुर्नामेंट असेल आय थिंक. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच निनाद. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट. नुकताच टॉस झाला. या स्पर्धेची आनबान शान मान सन्मान अर्थातच पार्थ मोरे यांच्या शुभ असते आणि आपण पाहिलात साई सिदोबा बेटेगाव ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया ओंकार शेट्टे यांचा आवाज. या आपण सेकंड इनिंगमध्ये या आपण जाऊया ओंकार शेट्टे यांच्याकडे. व्हॉइस ऑफ वाकळण या आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद मुनीत कुडू, कॅमेरामॅन विश नेटवर्क अँड साहिल पाटील. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर आणि त्यांच्या सोबतीनं मंथनजी घरत सरांना या ठिकाणी आपण ऐकताय. दोन्ही दिग्गज समालोचकांसोबत आज स्टेज शेअर करायला मिळत आहे.
ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 5 ओव्हरचा फॉर्मॅट आहे. जर 6 षटकांची मॅच असती तर नक्कीच शेअरिंग कॉमेंट्री देखील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो असतो. बट 5 ओव्हरमध्ये वेळ फार कमी मिळतो आणि इकडे विकेट फास्ट आहे. जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळालं. विनिंग अशी लढाई आहे. त्यामुळे ही लढाई आता आपण पाहताय मैदानावरती नक्कीच चांगली रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एक चांगला सामना या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. या पाहूयात कशा प्रकारे ही मॅच या मैदानावरती इकडे रंगती आहे. कौशल 11 एका बाजूला इन ॲक्शन आहे आणि त्या फटका आपण पाहता हलक्या हातानं सॉफ्ट हँड. अजून एक सिंगलचा कॉल. धावफलकावरती आदित्य आणि तेजस सलामीची जोडी आहे. त्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय घरत. 43चं रन चेस. वेगवान तेज तर्रार हा बॉल अक्षय घरतचा गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर वेगात टेक ऑफ होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढचा सामना साई सिद्धोबा बेटेगाव आणि त्यांच्या विरुद्ध VKM केळवा इन ॲक्शन. फटका फसला, टिपला झेल, संपलाय खेळ. अक्षय घरतला मिळती एक मोठी प्राइज विकेट. फलंदाज बाद. या सामन्याच्या दृष्टिकोनानं आणि ती विकेट मैदानावरती मिळताना आपण या ठिकाणी पाहता फलंदाज या ठिकाणी झालेत बाद. धक्का लागलाय मैदानावरती. पहिला फायटिंग टोटल आता स्कोर कार्डवरती सेट झालाय. असं म्हणूयात की आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठ्या धावा बनल्यात. पहिला सामना 22, दुसऱ्या सामन्यामध्ये 20 आणि आता तिसरा सामना जिकडे रनचेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 42 झालेत. 43चं लक्ष्य. न्यू बॅटर नंबर 3 वरती येतात सूरज. एक सूर्यदेव, रवी भास्कर अर्थातच अनेक नावात आणि या मॅचमध्ये ना त्याच्याप्रमाणे तेजोमय प्रकाश या मैदानावरती टाकायचा आहे फलंदाजी करताना सूरजला. सूरजच्या बॅटला देखील इतकं सांगावं लागेल. आंधी रोके तो मैं तूफा और तूफा रोके तो सूरज का बल्ला आग का दरिया. ऐतिहासिक शिरगावमध्ये आज आपण आहात. सरपंच चषकाची स्पर्धा आपण अनुभवता. कार्यसम्राट सरपंच शिरगाव गावाचा सर्वांगीण विकास ज्या व्यक्तिमत्वानं घडवला घनश्यामजी मोरे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन प्रेझेंट बाय पार्थ मोरे यांच्या स्वप्नातनं साकार होत असताना हे सरपंच चषक. टॉससाठी ओपिनियन देखील कॅप्टननं फार सुंदर दिला की पालघरमध्ये आता पहिल्यांदाच ग्रामीण संघांसाठी 1 लाखाची स्पर्धा आणि सुरुवात कोणी केली आहे तर आवर्जून पालघर जिल्ह्यामध्ये नाव घेतलं जाईल पार्थ मोरेचं, स्वस्तिक फाउंडेशन शिरगावचं. चांगली बॉलिंग होती. ड्राईव्ह केला, फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते, चेस करतात तिकडे डीपमध्ये कव्हरला मिसफील्ड झाली आहे बट फायनली रिकव्हर खूप लवकर केला आणि जो बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं जात होता तो कुठेतरी थांबवला आणि 2 धावा आपल्या टीमसाठी त्या ठिकाणी वाचवल्यात. धावफलक 2ने पुढे जाल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2ने पुढे जात असताना 4 या आकड्यावरती. अतिशय सुंदर सध्या आपण पाहताय ऑनलाईन प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. वॉलरूममध्ये साहिल पाटील आहेत जे सध्या हे पूर्ण वॉलरूम हँडल करतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहता अतिशय चांगलं काम. एका कॅमेरामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करणं साहिल ऑलवेज कठीण जातं बट कॅमेरामॅनचं खरंच कौतुक व्हायला हवं. एकही सेकंद ना डोळ्याची पापणी तुम्हाला हलवायला संधी मिळत नाही ज्यावेळी तुम्ही सिंगल कॅमेरा ऑपरेट करत असा. बॉलरपासून त्याच्या रिलीज पॉईंटपासून फलंदाजांना फटका खेळलाय तो कुठल्या झोनमध्ये जातोय. मैदानावरती यांना एका फिल्डरला मुवमेंट करावी लागते ज्याच्याकडे बॉल जाईल बट कॅमेरामॅनला प्रत्येक गोष्टीवरती इकडे मात्र आपल्या मुवमेंट्स कॅप्चर कराव्या लागतात कारण एक क्षणचित्र ऑनलाईन लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं. त्यामुळे टेलिकास्ट आवडत असेल ना तर विश नेटवर्कला मित्रांनो सबस्क्राईब करायला चुकूनही विसरू नका. जितेश आपल्या सेकंड स्पेलमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये जीतम घरत. थोडंसं करेक्शन स्कोर कार्डवरती आमचे गुणलेखक करतात आणि फायनली जीतम आला ज्यानं मागच्या सामन्यात हॅट्रिक काढली होती.
पहिलाच बॉल जीतम घरतचा. काय सुंदर गोलंदाजी करताना आपण जीतम घरतला पाहता. अक्षय, जीतम या दोन त्या पिलर्स आहेत ना या टीमच्या, कौशल 11 उन्भात संघाच्या, ज्यांच्या जोरावरती अनेक साऱ्या स्पर्धा आजवर उन्भातनं सुख दुःख या खेळाडूंच्या जोरावरती अनुभवलंय. मागच्या मॅचमध्ये फक्त 1 धाव खर्च करत 4 विकेट्स काढले होतं. फटका ऑन साईडला फसलाय, अगदी बॅटच्या टोला लागला होता, त्याच्यामुळे टायमिंग नाही झालं व्यवस्थित, एलिव्हेशन नाही मिळालं आणि डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित होते, त्यांनी टिपलाय झेल. संपलाय खेळ, फलंदाज बाद. कमॉन डीजे. बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. भगवू आमचा झेंडा, भगवू आमचं रक्त, प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त. सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. मुजरा मानाचा प्रभू श्रीरामांचा भगव्याचा वारसदार, खऱ्या अर्थानं जो या महाराष्ट्राच्या मातीत तयार झाला, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि धावफलकावरती अजून रन्स ॲड केल्या जातील. शिरगाव ना अतिशय सुंदर गाव आहे. खरं तर स्वराज्यामध्ये जसं आपण पाहिलं, कोणत्याही जाती धर्माच्या अगदी अडचणी कधीच आल्या नाही. शिवरायांच्या अनेक मुख्य पदांवरती अनेक आपल्या मुस्लिम बांधवांना देखील जिम्मेदारी सांभाळताना, स्वराज्यासाठी काम करताना आपण पाहिलं. आणि शिरगाव देखील हे तेच गाव आहे जिथे आवर्जून म्हटलं जातं, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई. कारण एक फार सुंदर लाइन है ना हिंदू ना तुम मुसलमान बनो, मैं भी इंसान बनूं, तुम भी इंसान बनो. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा. बॉल हवेत, डाऊन दी बॉल फील्डर, टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद आणि विकेट मिळती आहे गोलंदाज जीतम घरतला. फलंदाज बाद नंबर 2. ही स्पर्धा देखील ज्यावेळी सुरू झाली ना, पार्थ मोरे समोर देखील अनेक अडथळे आले असतील. जग तुम्हाला म्हणेल की तुला नाही जमायचं, तुम्ही हसून म्हणा की ती वेळ ठरवेल. आणि आता वेळ फक्त इतकंच सांगतीये, जे आता पार्थ मोरे आणि स्वस्तिक ग्रुप फाउंडेशननं केलं आहे ना, येत्या काळामध्ये पालघरमध्ये या विभागात ते अनेकांचं स्वप्न बनणार की आम्हाला देखील स्पर्धा भरवायची आहे. तर त्याच्यासाठी तुमच्यासमोर एक आयडल सेट असेल, त्याचं नाव असेल सरपंच चषक. पहिली स्पर्धा आणि तब्बल 1 लाख रुपयाचं भव्य दिव्य पारितोषिक. धावफलकावरती धावा झालेत 5. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 2. थोडा संघर्ष वाढत चालला बॅटिंग टीमसाठी. अर्थातच टीम आपण पाहता जाणता राजा थोडासा अडचणीत सापडला. पंखांची फडफड आणि ध्येयासाठी केलेली धडपड ही एक दिवस नक्की उंच शिखर गाठते. आता ती मेहनत करायची आहे. टीम जाणता राजाला फटका हा देखील फसला. समोर डीप मध्ये लॉंग ऑफ कॅच ड्रॉप. झेल सुटला. हवेचा प्रवाह ना थोडासा बॉलला आत आत घेऊन येत होता, तिकडे जजमेंट मीट झालं. आणि वाऱ्याच्या विरुद्ध ज्यावेळी तुम्ही फटके सजवता त्यावेळी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात की बॉल थोडासा आतमध्ये येत जातो, आणि यावेळी तेच घडलं. षटकार चौकार तुम्हाला मारायचे तर या मैदानावरती सध्या वाऱ्याचा प्रवाह तुम्ही पाहताय. लेफ्टी बॅटर्ससाठी चांगला मिड विकेट, स्क्वेअर लेगला ते चांगले रन्स बनवू शकतात. रायटी बॅटर्ससाठी फाईन लेग, लॉंग लेग आणि आता स्विचिटचे काही फटके त्यांना शोधावे लागतील. जिकडे वारा तिकडे मारा. हा फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन एक चांगला शॉट अटेम्प्ट करत असताना फिल्डर्स तिकडे डीपमधून थ्रो करतील. कवर्सला फिल्डर होता. एक सिंगल मिळते.
एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती धावा आपल्याला 1 ने पुढे जाताना पाहायला मिळतात. कौशल 11 टीम सध्या स्कोर कार्ड वरती पुढे जाऊन पोहोचली आहे. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 7 धावा. टीमची टोटल धावफलकावरती 4 ने पुढे जाते. 11. फटका उंच गेलाय, पुल केलाय, फटका फसलाय, कॅच कठीण आहे, जजमेंट चुकलंय. पाणी हवंय का क्षेत्ररक्षक? धावफलकावरती झालाय 17. डीजे प्लेयर मित्रांनो, तुला स्कोर नक्की सांगितला जाईल, बट त्यासाठी असं नाहीये की आधीच डीजेला थांबवलं जाईल. बॉल टू बॉल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. 17. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि रन्स बाकी आहेत मैदानावरती. इथनं अजूनही आपण पाहिलं तर 43चा प्रवास या मॅच मध्ये करायचा आहे. म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. येणारे 12 बॉल 26 धावा. विकेटवरती अजूनही आपण पाहिलं तर मैदानावरती बॅटिंग करतोय फलंदाज धीरज. लोवर फुल टॉस होता, ड्राईव्ह केला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सेकंडचा कॉल. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये राहिलं. धीरजच्या बॅटला देखील मॅच मध्ये म्हणावं लागेल, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक्कर ना बैठ तू ये मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और कामयाबी के बाद जीत का मजा भी नायाब आएगा. या मॅच मध्ये आहे ना, त्या उसळलेल्या समुद्रासारखं खवळवून मैदानावरती ज्वालामुखी सारखी बॅटिंग केली तर तुम्ही मॅच जिंकू शकता. कारण या मैदानावरती 30 बॉल 30 रन देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. या मैदानावरती 5 ओव्हर 50 देखील बनवल्या जाऊ शकतात. फक्त क्षमता आहे ना, तुमच्या जिद्दीला आणि चिकाटीला इकडे टेस्ट म्हणजे ज्या परीक्षात त्यांना पार करायचं आहे आणि ते सामर्थ्य तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही हा किल्ला सर करू शकता. फटका चांगला, टायमिंग चांगला, चाललाय लॉंग ऑन ला, ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, कडक फटका, सडक पे कडक 6. आणि म्हणून तर या खेळाडूला पोलार्ड या नावानं इथलं क्रिकेट ओळखतं. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर वे, लॉंग ऑनला. असं वाटलं होतं काही क्षणाला की बॉल जवळजवळ मंडपाच्या मागे जाईल, पण आपण म्हणतो ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिकडे वारा तिकडे मारा. बट हा फटका कसा तरी लॉंग ऑनला टाटा बाय बाय करून बाउंड्री लाईनच्या अगदी समोर तिकडे पास झाला आहे. म्हणजे बाउंड्री क्लिअर होणं चॅलेंज आहे. या मैदानावरती यांना प्रत्येक बॉलवरती टेस्ट आहे. म्हणून सकाळी पण म्हणालो की जर शिरगाव इतक्या टफ विकेटवरती आणि इतक्या खतरनाक ग्राउंडवरती प्रॅक्टिस करताय ना, तर कोणत्याही मैदानावरती तुम्ही या टीमला ना त्यांच्यासाठी 5 ओव्हर 80-90 सहज सोपात. इथे कॅचचा कॉल आणि पुन्हा एकदा ड्रॉप. या मॅच मध्ये फिल्डर एक्झॅक्टली करतोय काय? आतापर्यंत 2 झेल त्यांनी सोडलेत आणि दोन्ही वेळा झेल सुटल्यानंतर डबल रन्स कंप्लीट झालेत. सुटलेला झेल मैदानावरती तुम्हाला त्याची किंमत मोजण्यास भाग पडतो. जसं आयुष्यात भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि या जगातली माणसं दाखवतो, अगदी त्याच प्रकारे रिकामा खिसा तुमच्याकडे काही नसल्यानंतर तुम्हाला साथ सोडलेल्यांची किंमत दाखवतो. त्यामुळे किंमत त्यांना वेळेची आहे. काळ आणि वेळ सगळं काही बदलतं. फक्त क्षमता तुमच्यामध्ये बाउन्स बॅक, कमबॅक करण्याची पाहिजे. कारण कमबॅक इज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप.
फटका चांगला चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिकडे प्रेक्षक आणि त्यांच्या भेटीसाठी पहिल्याच टप्प्यावरती ट्रॅव्हल झालाय बॉल मैदानाच्या बाहेर. मिळतील धावा 4. कम ऑन डीजे. झाले धावफलकावरती तब्बल 31, बनवायच्या 43. 12 बॉल 26 करायच्या होत्या. मागच्या 4 बॉल मध्ये 14 रन आलेत, म्हणजे समीकरण मैदानावरती उरलाय. येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 12. हे क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. जिकडे क्षणात कहाणी बदलते, जिकडे क्षणात जिंकणारा संघ पराभवाच्या छायेखाली, पराभवाच्या छायेखाली असणारी टीम पुन्हा एकदा विजयाच्या दिशेनं. बट क्रिकेट काय सांगतं, शेवटचा अंतिम बॉल पडत नाही तोपर्यंत जिंकणार कोण हे सांगणं कठीण. 6 चेंडू किती रन बाकी राहतील. सध्या 8 बॉल 12चं समीकरण आहे. आणि एक महत्वाची सूचना, मॅच बरोबरी सुटली तर सामना सुपर ओव्हर. 8 बॉल 12 धावा. व्हॉट अ मॅच. थ्रिल इज बॅक, थ्रिल इज बॅक. आणि आता बॅटिंग टीम साठी हा येतो एक दमदार, दर्जेदार, असरदार, रुबाबदार, खणखणीत षटकार. धीरज. सध्या धीरजच्या नावामध्ये जो धीर आहे ना, तो सध्या त्यानं दिलाय. बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा काटा या टीमला काय खेळलाय. बॅटिंग आवडली असेल ना जाणता राजाचे चाहते, तर एकदा जोरदार टाळ्या उद्या धीरजसाठी. समीकरण होतं 12-26. आता बाकी आहे 7 बॉल. सॉरी, कौशल 11 उन्भात टीम बॅटिंग करते. थोडस करेक्शन. 7 बॉल 6, लेस दॅन रन बॉल आली आहे मॅच. आणि इथे सिंगल मेल का नाही. बट मॅच संपलेली अजूनही नाहीये, कारण आता उन्भातला रन बॉल चेस करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहता मैदानावरती जाणत्या राजाला ते थांबवायचं. आणि या मॅचेस जर अशा सुरू राहिल्या ना, तर मात्र रिझल्ट काहीतरी एक वेगळा येऊ शकतो. फक्त एक षटक चांगला पाहिजे. परिस्थिती आहे ना दोन्ही टीमसाठी विचार करण्यासारखी आहे. आपण त्यांना थोडा वेळ देऊया, जाऊया डीजेकडे, एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदान. शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा. आणि इथल्या रक्तात संघर्ष, म्हणून तर शिरगाव किल्ला अगदी तुम्हाला पाहायला मिळतोय. समुद्र तटीवरती अगदी परकीय आक्रमण रोखण्यासाठी स्वराज्यामध्ये उभा झालेला शिरगावची शान, शिरगावचा अभिमान, स्वराज्याची अगदी साक्ष देणारा हा ऐतिहासिक शिरगाव किल्ला. आणि त्याच शिरगाव किल्ल्यामध्ये इतिहास घडवणारी ही नवी क्रिकेटची स्पर्धा सुरू होतीये. पहिल्या पर्वात त्याचं नाव सरपंच चषक. पहिला बॉल, 6 चेंडू 6 थांबवायच्यात. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आहे. फायनली नकार दिला, फायनली नकार दिला. तिकडे धीरज ना, कारण माहिती आहे धीरजला आता एक सिंगल आली आहे, स्ट्राईक माझ्या वाटायला आली आहे. अगदी सेकंडसाठी ट्राय तर करत होता, बट त्यानं पाहिलं की तिकडे थोडासा धोका आहे, त्यामुळे त्यानं स्वतःला थांबवलं. सिर सलामत तो पगडी 50, बचेगे तो और आप लढोगे. आणि या मॅचमध्ये तेच करायचं. 5 चेंडू 5, 4 आल्या तर सुपर ओव्हर. आज हॅट्रिक पण आली आहे पारदादा. अर्धशतक कदाचित या मैदानाच्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये येणं चॅलेंज आहे, ज्या अनुषंगाने सध्या खेळपट्टी खेळतीये. बट जर सुपर ओव्हर आली ना, तर पहिल्याच दिवसामध्ये क्रिकेटचा रंग उंचावरती जाताना सरपंच चषकाचा आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही आपण सर्वजण सुपर ओव्हरला रेडी होत, बट उन्भात नाही आहे आणि त्या सोबतीनं जांडा राजा देखील नाही आहे. त्यांना जिंकायचं. इथे फटका ऑन साइडला, मॅच फिनिश. बॉल चाललाय सरळ डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरज नावाचा शो मैदानावरती सुरूच राहिला आणि धीरजच्या बॅटनं शेवटच्या टप्प्यापर्यंत 43चं रन चेस करत असताना फक्त इतकंच सांगितलं, धीरज नाम सुनकर फ्लॉवर समजा क्या, फायर रूम आहे. आणि अगदी फायरिंग शो त्याच्या बॅटचा आला. एक कडक बॅटिंग त्यानं केली. नाबाद 27 आणि अवघ्या 8 बॉलमध्ये त्या 27 धावा बनवत कौशल 11ला
त्यांना दिला विजयाचा आनंद आणि या भर उन्हात जिंकलाय सामना टीम कौशल 11 उन्भात. अभिनंदन.